तुम्ही म्हणशीला ह्यो गडी एवढं कुठं चाललाय, तर आज आम्ही सगळेजण जाणार होतो फिरायला. मग सगळ्यात अगोदर काम होतं ते म्हणजे काय, ही गाडी जरा घाण झाली होती, मग ती धुवायची होती. मग मालकाने जरा फेस-बीस करून गाडी मस्तपैकी धुतली. कशी दिसत्या भावानो नक्की सांगा गाडी. स्प्लेंडर धुतल्यावर काय हानकी बडी दिसत्या. मग मी, भारत्या, आब्या, वहिनी सगळेजण निघालो पाझर तलाव बघायला. तुम्ही म्हणशीला हे पाझर तलाव काय शे? तर कागलमध्ये भाऊनो नवीनच तलाव झाले पाझर तलाव म्हणून. मग आम्ही तिकडे निघालो. जरा का मी चंद्रासारखा रस्ता होता, एकदम खड्ड्याच्या. मग कसं तर करत शेवटी आम्ही पोचलो, तिथले व्ह्यू घेतलो. तिथे गेल्यावर जरा असं कमी वाटले, हा बाबा आता गोव्यात आलोय का काय म्हणलं. मग इकडे बघितल्यावर लक्षात आलं की बाबा नाही, आपण गोव्यात नाही आहे. मग एवढं मोठं तलाव बघून जरा पवायची इच्छा झाली. मग म्हणलं पॅन्ट आणली नव्हती, राहू दे म्हणलं. मग इकडे जरा सगळेजण चालून बिलून फिरून घेतलं. तेवढा ताब्या म्हणला की बाबा रंकाळ्याला जायचं. मग तिथनं काय हानकी बिडू स्पीडमध्ये आम्ही निघालो रंकाळ्याला. मग आम्हाला जरा रंकाळ्यावर पोचायला उशीरच झालता. मग राहू दे म्हणलं, तरी पण काही विषय नाही म्हणलं. इकडे तिकडे नुसतं लोकांची गर्दी आणि लाईट्या झगमगालत्या. मग म्हणला भारत्या, मला जरा भुका लागल्यात, मग जाऊन थोडं काहीतरी खाव्या म्हणलं. मग जाऊन तेवढं जरा पोटाला काहीतरी आधार भेटावं एवढंच खाव्या म्हणलं. खाऊन आम्ही रिटर्न निघालो इचलकरंजीला. शेवटी शिकू म्हणजे इचलकरंजीत होतो.